संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील संत एकनाथ साखर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घाया आज उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करता आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, ते स्वतः या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहतोय या पक्षप्रवेश सोहळ्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आली आपल्याला पाहायला मिळते आणि भव्य असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं आकर्षक असं व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे भव्य असे कटआउट्स देखील लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय खरं तर वॉटरप्रूफ पद्धतीचा भव्य असा सभामंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबरीनं वेगवेगळे बॅनर्स जे आहेत ते या संपूर्ण सभास्थळामध्ये लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यात महत्त्वाचा असा बॅनर म्हणजे उद्धवजी पैठण तालुका गद्दारांना गाडणारच अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लक्षवेधी ठरतोय आणि सचिन घाया हे खरं तर संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत आणि आज ते उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत। खरं तर सत्तांतरानंतर संदीपान भुमरे जे आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरे गेले आणि खासदार देखील झाले। त्यानंतर मात्र आता खऱ्या अर्थाने पैठणमध्ये आमदारकीच्या निवडणुकांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे आणि संदीपान भुमरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सचिन घाया यांना तिकीट देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा त्यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। साधारणपणे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि यासाठी उद्धव ठाकरे स्वतः त्याचबरोबर संजय राऊत हे देखील या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि पैठणमध्ये आता संदीपान भुमरे विरुद्ध सचिन घाया असा एक नवा राजकीय अध्याय जो आहे तो आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पैठण, संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।